मूर्तीला समोर हात लावून शपथ घेतलेली आहे की मी मराठा समाजाला रिझर्वेशन देणार। रिझर्वेशन देताना त्या दिवशी ते त्यांच्या भाषणामध्ये हे बी बोलले का ओबीसीवर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल। आणि ज्यावेळेस दोन्ही समाजाचा सन्मान मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकार करणार असेल तर मला वाटतं खालचा वाद कुणीही करू नये। दोन्ही समाजांनी संयमाने घेतला तर शेवटी आपला महाराष्ट्र राज्य आणि राज्यामध्ये छत्रपती शिवरायांचा राज्य म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र याच्यामध्ये दोन्ही समाजाचे नेते, दोन्ही समाजाचे खालचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही माझी हात जोडून विनंती आहे की सन्माननीय मुख्यमंत्री जे निर्णय घेतील सरकारच्या वतीने तो निर्णयाची वाट बघावी आणि कुठेही सामाजिक तीळ निर्माण होणार नाही। धर्मामध्ये, जातीमध्ये, छोटे असेल मोठे असेल सर्वांना माझी इतकीच विनंती राहील की मुख्यमंत्री महोदय हे याच्यामधला उपाय जरूर काढणार आणि उपाय काढताना ओबीसीवर अन्याय होणार नाही पण मराठा समाजाला न्याय देण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही। विरोधी पक्षांचा अंमलात दानवी पालकमंत्री सोडवण्याचा प्रयत्न करतात। खरं म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न शहराचा गंभीर आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्यासाठी पाण्याची उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे निर्णय घेता येईल कारण की शेतकरी हा मराठवाड्याच्या संभाजीनगर जिल्ह्याचा केंद्रबिंदू कोणी असेल तर माझ्या माहितीप्रमाणे शेतकरी, शेतमजूर यांचे अनेक प्रश्न आमच्या जिल्ह्यामधले आहे। याला गेल्या 2.5 वर्षामध्ये जी गती मिळाली कामाची ती भुमरे साहेबांच्या माध्यमातून असेल, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून असेल, देवेंद्रजींच्या माध्यमातून असेल, ती आता त्याला खारीचा वाटा का होत नाही। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या समस्या जाणून घ्यायच्या आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचं तर मी अभिनंदन करेन का मुख्यमंत्री महोदयांनी ज्या ज्या वेळेस संभाजीनगर जिल्ह्याचे प्रश्न असतील त्या वेळेस भरघोष मदत केली, खुल्या मनाने केली आणि ती मदत करताना आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले असतील त्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात जास्त मदत करणारे, संभाजीनगर जिल्ह्याला निधी देणारे, महाराष्ट्रालाच दिली त्यांनी पण थोडा झुकता माप संभाजीनगरला त्यांनी निश्चित दिलेला आहे। त्यांचे आभार जितके मानले तितके कमी आहे। आणि जे जे प्रश्न आपण लोकहिताचे शेतकऱ्याचे असेल, शेतमजुराचे असेल, शहरवासियांचे असेल, ग्रामीण भागाचे असेल त्याला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय मदत करतात। यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही। आता मी त्यांना एक विनंती केली की सर सिल्लोडमधून आपली सुरुवात लाडली बहीण मुख्यमंत्री महोदयांची लाडली बहीण नावाची जी योजना आहे त्याची सुरुवात राज्याची सिल्लोडमधून करावी आणि 2 ऑगस्टला मला वाटतंय की 1 लाख महिलांच्या साक्षीने तो कार्यक्रम सिल्लोडला पार पडेल आणि तेव्हापासून हा शासकीय कार्यक्रम आहे। शासनाने जो निर्णय घेतला 1500 रुपये लाडली बहिणीला द्यायचा मुख्यमंत्री महोदयांनी ते येणाऱ्या 19 ऑगस्टपर्यंत जी काही रक्षाबंधनचा त्या दिवशी सण आहे आणि त्या बहिणीच्या अकाउंटवर पैसे जातील असा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटमध्येही स्पष्ट दिला। त्याची अंमलबजावणी मला वाटतं युद्ध पातळीवर शासन लेव्हलवर चालू आहे आणि खाली कार्यकर्त्या लेव्हलवर बी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाचं पालन होऊ लागला आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या सिल्लोडवरून ती योजनाची सुरुवात राज्याची होऊ लागली। ही योजना ज्यावेळेस चालू होईल आणि त्या बहिणीच्या अकाउंटवर मुख्यमंत्री महोदयांची लाडली बहीण या योजनेच्या नावाने पैसे पडतील 3-3 हजार रुपये त्यावेळेस निश्चित गोरगरीब महिला भगिनी आमच्या त्या आनंदाने राखीचा त्याच दिवशी जल्लोष आणि असा ऐतिहासिक महाराष्ट्र सण राखीचा साजरा होईल त्याची ही सुरुवात सिल्लोडमधून मी जे 2दा बोललो तुम्हाला सिल्लोडमधून होऊ लागली। निश्चित तुम्ही पहा ऐतिहासिक कार्यक्रम राज्यामध्ये सर्वात जास्त महत्वपूर्ण योजनेची सुरुवात माझ्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सोयगाव विधानसभा, कन्नड विधानसभा माझ्या बाजूला आहे, भोकरदन आहे बाजूला, फुलंब्री आहे, लाखोच्या संख्येने महिला भगिनी येतील। सर कधी चालू कोणत्या दिवशी आणि कसं काय पोहोचेल? नाही त्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आदेश दिले त्या आदेशामध्ये स्पष्ट सर्व कॅबिनेटच्या मीटिंगच्या दिवशी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाच्या साक्षीने सर्व पालकमंत्र्यांना आदेश दिले का याचा पालन युद्ध पातळीवर व्हावं आणि 19 तारीख जी रक्षाबंधनची आहे त्या दिवशी त्या बहिणीच्या अकाउंटवर पैसे जायला पाहिजेत राज्यभरच्या। हा ऐतिहासिक निर्णय आणि त्याची सुरुवात माझ्या 2 ऑगस्टला सिल्लोडमधून होऊ लागली। यासाठी मी बोलू लागलो की मुख्यमंत्रीने जी ही योजना आणली आपण पाहिलं असेल की मध्य प्रदेशमध्ये 1250 रुपयाची योजना लाडली बहीण शिवराज चौहान साहेबांनी चालू केली होती ती 1250च्या ऐवजी
मुख्यमंत्री महोदयांनी 1500 केले आणि 25,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्यामध्ये तरतूद बी केली. आणि ही तरतूद केल्यानंतर मला असं वाटतंय की मुख्यमंत्र्यांची बोली आणि बंदूकची गोळी सारखी असते. एकदा शब्द दिला म्हणजे मग तो शब्द कधीही शब्दाला टिकणारे, शब्दाला मानणारे, शब्दाच्या प्रमाणे राज्यामधले गोरगरीब माणसाची सेवा करणारे हे मुख्यमंत्री आहेत. तर शेवटचा प्रश्न आहे, मंत्री झालेले आहे, मंत्रिपद आहेत, पालकमंत्री झाले आहेत, विरोधक नक्की तुम्हाला जे आरोप करतात कसं बघताय सर्व गोष्टी? नाही, कसं आहे, विरोधीचा काम आहे विरोध करायचा. सत्ताधारी काम करणाऱ्या माणसाचं आहे सत्य आणि सत्यतेने काम करायचं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. विरोधी पक्षाचाही सन्मान केला जाईल. मैं तो कभी भी दुश्मन जिंदा रखने की दुआ करता हूं कि दुश्मन रहा तो सत्ताधारी भी सब कंट्रोल में रहते हैं और विरोधी पक्ष जब तक नहीं होगा तब तक सत्ताधारी को